शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शैक्षणिक तंत्रज्ञानातील विविध घटक म्हणजेच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. कोणकोणत्या प्रकारचे हार्डवेअर आणि कोणकोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स हे शैक्षणिक तंत्रज्ञानात वापरले जातात हे आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, डिजिटल क्लासरूमचं जे हार्डवेअर आहे हे 3 भागात विभागलेलं आहे. एक आहे डिस्प्ले स्क्रीन, दुसरं आहे टीचर्स ओन प्रिपरेशन युनिट, ज्यावरती टीचर स्वतःचा जो डिजिटल टीचिंग कंटेंटचा जो प्लॅन आहे तो प्लॅन ज्याच्यावरती तयार करतो तो त्याचं स्वतःचं युनिट. आणि त्याच्यानंतर टीचरचं टीचिंग इनपुट डिव्हाइस, ज्याच्या सहाय्याने तो टीचर वर्गामध्ये प्रत्यक्ष लिहिण्याचं काम करतो. तर आता डिजिटल क्लासरूम असेल किंवा टेक्नॉलॉजी आपल्याला एज्युकेशनमध्ये वापरायची आहे, तर ह्याच्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणारा जो कोणता डिव्हाइस असेल तो म्हणजे डिस्प्ले स्क्रीन. ह्या डिस्प्ले स्क्रीनमध्ये एक तर तुमचा स्मार्ट बोर्ड असू शकतो किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनल असू शकतो किंवा प्रोजेक्टर असू शकतो किंवा एक मोठा टी व्ही असू शकतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हा स्क्रीन जितका मोठा, हा जितका इमर्सिव्ह, तेवढा ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो इम्पॅक्ट जास्त प्रमाणात आपल्याला मिळतो. डिस्प्ले स्क्रीन आपल्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये असतो किंवा आता लावायची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. क्लासरूम डिजिटल करायचं असेल तर ह्यापैकी एक युनिट आपल्या क्लासरूममध्ये असणं गरजेचं असतं. याच्या पुढचा फॅक्टर येतो स्क्रीन आहे पण रायटिंगसाठी काय. आता जर तुमच्याकडे ऑलरेडी इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल तर इंटरॅक्टिव्ह पॅनल दोन्ही कामं एकत्र करतो, म्हणजे तो स्क्रीन म्हणून दाखवतो पण आणि त्याचबरोबर तुम्ही लिहायचं काम पण याच्यावरती करू शकतात. पण हेच जर तुमच्याकडे स्मार्ट बोर्ड असेल किंवा प्रोजेक्टर असेल किंवा टी व्ही असेल तर अशा वेळेस त्या सिस्टमवरती लिहायचं काम आपल्याला या तिघांकडून करून घ्यावं लागतं. एक तर तुमच्याकडे पेन टॅब हवा किंवा अँड्रॉइडचा टॅबलेट हवा किंवा तुमच्याकडे ॲपलचा टॅब हवा. आता या ठिकाणी माझ्या पाठीमागे जो आहे तो इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे. इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती दोन्ही पद्धतीने लिहिता येऊ शकतं. एक तर तुमच्याकडे डायरेक्टली इंटरॅक्टिव्ह पॅनलचा जो पेन आहे त्या पेनाच्या सहाय्याने तुम्ही लिहू शकतात. पहा, हा जो आहे हा पेन टॅब आहे, हा आहे अँड्रॉइड टॅब. शॉर्ट्समध्ये नोट्स लिहिणं, मार्किंग्स करणं, सर्कल करणं, अंडरलाईन करणं याच्यासाठी पेनाचा उपयोग, किंवा गणित असेल तर गणित सोडवून दाखवणं, क्रिया करून दाखवणं, रिलेशन्स दाखवणं याच्यासाठी या पेनचा अत्यंत फायदा होतो. पण आता इंटरॅक्टिव्ह पॅनल नाही आहे, काळजी करू नका. तुमच्याकडे जर मोठा स्क्रीन असेल, प्रोजेक्टर असेल किंवा टी व्ही असेल तर सिम्पली अँड्रॉइडचा टॅब, ह्या पद्धतीचा अँड्रॉइड टॅब वापरून सुद्धा तुम्ही लिखाणकाम जे आहे ते करू शकतात. म्हणजे प्रोजेक्टर आणि अँड्रॉइड टॅब ज्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये डिस्प्लेची कनेक्टिव्हिटी होतीये, अशा वेळेस त्याच्या अँड्रॉइड टॅबवरती पेनाने लिहून सुद्धा होऊ शकतं. किंवा तुमच्याकडे लॅपटॉप आहे, प्रोजेक्टर आहे, तर त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने पेनटॅब पण वापरू शकतात आणि पेनटॅब वापरून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लिहिता येत आहे. आता हा फ्रेंड्स आहे ॲपलचा टॅब. आता मी इथे हातात धरलेला आहे. हातात धरल्यामुळे थोडंसं ह्याच्यामध्ये लिखाणामध्ये थोडंसं डिस्टर्बन्स येऊ शकतो. पण हेच जर तुम्ही एका टेबलवर ठेवून लिहितायत तर अतिशय सुंदररित्या याच्यावरती लिहिलं जाऊ शकतं. मार्किंग्स करणं असेल, गणित सोडवून दाखवणं असेल तर हे प्रॅक्टिकली शक्य आहे, मिनिमम कॉस्टमध्ये शक्य आहे. मुळातच लक्षात घ्या, आपला क्लासरूम 2 पद्धतीने डिजिटल होतो, ज्याच्यामध्ये एक पहिला जो फॅक्टर आहे तो म्हणजे आपला स्क्रीन आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे त्याच्यावरती लिखाणाचं टूल, ज्याच्या सहाय्याने आपण प्रत्यक्ष लिखाण करू शकतो. पण हे 2 गोष्टी आपल्याकडे आहेत म्हणून आपला क्लासरूम किंवा आपला क्लास किंवा आपला जे प्रत्यक्ष लेक्चर आहे ते इफेक्टिव्ह होईल असं नाही आहे. याच्यासाठी तिसरा महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे टीचर्स ओन प्रिपरेशन युनिट. टीचर स्वतःचा जो टीचिंगचा जो प्लॅन आहे, डिजिटल टीचिंगचं जे कंटेंट आहे ते त्याला आधीच प्रिपेअर करावं लागतं. जसं मी आत्ता तुमच्यासमोर प्रेझेंटेशन देत असताना माझी ही जी स्लाइड्स आहेत ह्या स्लाइड्स मी आधीच डिझाईन करून ठेवलेल्या आहेत की कोणत्या स्लाइडनंतर कोणती स्लाइड येणार, कशानंतर मला कशाबद्दल बोलायचं, हे मी आधीच माझ्या घरी काल थोडा वेळ देऊन मी हे प्रिपेअर केलं आणि इथे आल्यानंतर मी हे पेनड्राईव्हमध्ये घेऊन आलो आणि पेनड्राईव्ह जो आहे तो इथे ह्या सिस्टमला जोडलेला आहे. म्हणजे टीचरचं स्वतःचं ओन प्रिपरेशन युनिट जोपर्यंत पॉवरफुल नसेल, मग त्याच्यामध्ये तो त्याचा डेस्कटॉप असू शकतो किंवा त्याचा स्वतःचा लॅपटॉप असू शकतो, त्या
त्याचबरोबर ॲपलच्या टॅबवरती सुद्धा प्रिपरेशन करता येऊ शकतं किंवा अँड्रॉइडच्या टॅबवरती सुद्धा प्रिपरेशन करता येऊ शकतं. पण आता बरेच जण म्हणतात की सर आमच्याकडे तर स्मार्टफोन आहे, याच्यावरती होईल का? तर स्मार्टफोनवरती खूप मर्यादा येतात. होतं, त्याच्यावर तुम्ही स्लाइड्स दाखवणं किंवा PPT दाखवणं हे करू शकतात. व्हिडिओ प्ले करणं वगैरे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून करू शकतात. पण थोडंसं कॉम्प्लेक्स लेवलचं डिझायनिंग जे आहे, ते कॉम्प्लेक्स लेवलचं डिझायनिंग आपल्या स्मार्टफोनवरती तेवढं पॉवरफुल, तेवढं परिणामकारकरित्या होत नाही. तर याच्यासाठी टीचर्सकडे मी पर्सनली सजेस्ट करेल की स्वतःचा प्लॅन प्रॉपर करायचा असेल आणि तुमच्याकडे डेस्कटॉप असेल तर डेस्कटॉप वापरा, नसेल तर तुम्ही लॅपटॉप पण वापरू शकतात. प्रत्यक्ष टीचिंगमध्ये तुमच्या लॅपटॉपला पेनटॅब जोडून तुम्ही क्लासरूममध्ये टीच करू शकता किंवा अँड्रॉइड टॅब वापरून सुद्धा तुम्हाला क्लासरूममध्ये प्रत्यक्ष तुमचा जो टीचिंगचा जो प्लॅन आहे किंवा टीचिंगचे जे कंटेंट आहेत ते पॉवरफुली प्रेझेंट करता येऊ शकतात. मित्रांनो, क्लासरूममध्ये आणखी एक नव्याने सिस्टम आता भविष्यामध्ये येते, ती म्हणजे AR/VR डिव्हायसेस, ऑग्युमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटीचे डिव्हायसेस. याच्यामध्ये विद्यार्थ्याला वेअरेबल्स असतात की ते त्यांनी त्याच्या डोळ्यासमोर घालणं अपेक्षित असतं आणि एकदा त्यांनी ते वेअर केले, डोक्यामध्ये घालून घेतलं, तर तो डायरेक्ट त्या एन्व्हायरमेंटमध्ये जातो. म्हणजे तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला वाळवंट दाखवायचं, पण वाळवंटात जाऊन वाळवंट दाखवायचं आहे, बर्फाळ प्रदेशामध्ये जाऊन बर्फाळ प्रदेश दाखवायचा किंवा खोल समुद्रामध्ये जाऊन समुद्रात आतमध्ये काय हालचाली होतात त्या दाखवायच्यात, अंतराळात नेऊन दाखवायचं किंवा एखाद्या शरीराच्या आत जाऊन प्रत्यक्ष जी रक्तवाहिनी आहे ती कशी काम करते, प्रत्यक्ष हृदय जे आहे ते आतमधून कसं दिसतं. तर ह्याच्या संदर्भातले जे काही ट्युटोरियल्स असतील, याच्या संदर्भातले जे कंटेंट्स आहेत ते आपल्याला व्हिज्युअली जर व्हर्च्युअली पाहिजे असतील तर या पद्धतीचे डिव्हायसेस भविष्यात येणार आहेत आणि विद्यार्थ्यांचं जे शिकणं आहे ते अजून आनंददायी, आणखी प्रभावी आपण या सिस्टमच्या माध्यमातून करणार आहोत. तर मग आपल्याला चॅलेंज हे असणार आहे की आपला जो लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरत आहोत तर यावर हे 3D कंटेंट आपल्याला भविष्यामध्ये बनवावे लागणार आहेत, जे 3D कंटेंट विद्यार्थ्याला या पद्धतीच्या AV डिव्हायसेसवरती, व्हर्च्युअल डिव्हायसेसवरती त्याला पाहता येणार आहेत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, टीचरचं जे स्वतःचं ओन प्रिपरेशन युनिट आहे, तर स्वतःचं जे प्रिपरेशन युनिट आहे तर या प्रिपरेशन युनिटवर या पद्धतीचे सॉफ्टवेअर्स अपेक्षित आहेत. मग तो भले लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे ऑफिस सूट. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर पॅकेज आहे. त्याचबरोबर लिब्रो ऑफिस येतं, ओपन ऑफिस येतं, त्याचबरोबर WPS ऑफिस येतं. वर्डसारख्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही डॉक्युमेंटेशनचं काम करू शकतात. लेटर ड्राफ्टिंग असेल, नोट्स प्रिपेअर करायचे असेल तर त्या वर्डमध्ये होतात. एक्सेलमध्ये हे स्प्रेडशीटचं सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये कंटेंट क्रिएशन करायचे असेल तर एक्सेलमध्ये होतात. प्रेझेंटेशन डिझाईन करायचं असेल तर पॉवर पॉईंट सारख्या सॉफ्टवेअरमध्ये होतं. हे झालं ऑफिस सूट. यानंतर आहे व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर. व्हाईट बोर्डच्या सॉफ्टवेअरमध्ये मित्रांनो प्रत्यक्ष टीचिंग होऊ शकतं. व्हाईट बोर्डचे सॉफ्टवेअर कशा पद्धतीने काम करतात इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहणारच आहोत. ग्राफिक्स डिझायनिंगचे सॉफ्टवेअर आहेत, ज्याच्यामध्ये फोटोशॉप असेल, कोरल ड्रॉ असेल किंवा पॉवर पॉईंटमध्ये सुद्धा खूप सुंदर पद्धतीने ग्राफिक डिझायनिंग होतं. कॅनव्हासारखं सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा ग्राफिक डिझायनिंग तुम्ही सुंदर पद्धतीने करू शकतात. हे ग्राफिक्स आपल्याला पुढे कंटेंटमध्ये किंवा क्लासरूम टीचिंगमध्ये कामाला येतात. AI टूल्स आता ऑनलाईन बऱ्यापैकी उपलब्ध झालेले आहेत. त्याच्यामध्ये पिक्चर्स क्रिएट करणं असेल, व्हिडिओ क्रिएट करणं असेल, त्याचबरोबर ऑडिओ तयार करणं असेल, आपला डेटा प्रिपेअर करणं असेल, तर हे काम AI टूल्सच्या मदतीने अतिशय सुंदररित्या होतं. ऑडिओ व्हिडिओ एडिटर, ऑडिओ रेकॉर्ड करायचा आहे, त्यावर प्रोसेस करायची, त्याला इफेक्ट्स द्यायचे. तर ऑडिओ रेकॉर्ड करणं असेल, व्हिडिओ एडिट करणं असेल, व्हिडिओ तो शूट झालेला आहे, अनवॉन्टेड पार्ट त्याच्यातून काढायचा आहे, त्याला ओव्हरलेस द्यायचे आहेत, त्याच्यापुढून कंटेंट टाकायचे, ते काम व्हिडिओ एडिटिंगमध्ये होतं. ऑडासिटीसारखं ऑडिओ रेकॉर्डिंगचं सॉफ्टवेअर, एडिटिंगचं सॉफ्टवेअर, त्याचनंतर फिल्मोरा असेल, कॅमटॅशिया असेल, तर ह्यासारखे व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स आपल्या लॅपटॉपवरती आता भविष्यात असणं गरजेचं आहे. ब्राउझरसुद्धा लेटेस्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एजसारखं ब्राउझर असेल, गुगल क्रोमसारखं असेल, आता कॉमेंटसारखे ब्राउझर आलेले आहेत की जे AI एनेबल्ड आहेत. म्हणजे याच्यामध्ये AI ऑलरेडी आहे. AIचा वापर करून आणखी आपलं ब्राउझिंग जे आहे, ब्राउझिंगचा एक्सपिरियन्स आपण फास्ट करू शकतो. त्याच्यानंतर आहे ब्रॉडकास्टिंग स्टुडिओ. आता हे जे व्हिडिओ इथे रेकॉर्ड होतोय, तर मी इथे मित्रांनो OBS नावाचं सॉफ्टवेअर वापरतोय. आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये बऱ्याच वेळा OBS बद्दल मी बोललेलो आहे. आपल्या या सेशन्समध्ये सुद्धा OBS पुढच्या सेशन्समध्ये मी कव्हर करणार आहे. तर ब्रॉडकास्टिंग स्टुडिओचं सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहेत असेसमेंट टूल्स. आपल्याला विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन करायचं आहे, मूल्यांकन करायचं आहे, त्यासाठी असेसमेंटचे टूल्सचे सॉफ्टवेअर
आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आहे AR VR टूल्स. ऑग्युमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, भविष्यामध्ये येणारे जे सॉफ्टवेअर्स आहेत, हे जर आपण त्यावेळेस आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती इन्स्टॉल करून घेतले तर 100% आपल्याला क्लासरूमचा जो एक्सपिरियन्स, जर तुम्ही AR VR टूल्स वापरणार असाल तर त्याच्या रिलेटेड सॉफ्टवेअर आपल्या सिस्टमवरती असतील तर निश्चितच तुम्ही पॉवरफुली तुमचं कंटेंट AR VR डिव्हाइसेसच्या माध्यमातून सुद्धा पॉवरफुली तुम्ही डिलिव्हर करू शकणार आहात. तर मित्रांनो, एक डिजिटल क्लास करायचा असेल तर कोणत्या प्रकारचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर्स आपल्याला गरजेचे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघितलेत. धन्यवाद.